हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या रिअल माहिती यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जागतिक महिला दिन याविषयी भाषण। स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचं घरपण, स्त्री म्हणजे महान कार्य, अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुद्रा। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, माझ्या मित्र मैत्रिणींनो आणि महिला दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या माझ्या तमाम महिला भगिनींनो, आज 8 मार्च, आज आपण इथे सर्वजण महिला दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत। सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणाऱ्या राजमाता जिजाऊ, मैं मेरी झांसी कभी नहीं दूंगी असे ठमकावून इंग्रजाशी संघर्ष करणारी राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणाची महती ओळखून स्त्रियांना शिक्षण देणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सर्वांना वंदन करून मी भाषणाला सुरुवात करतो। या दिनाची खरी सुरुवात कधी झाली हे तुम्हाला माहीत आहे का? तर या दिवसाची खरी सुरुवात स्त्रियांच्या सामूहिक प्रयत्नांनी अमेरिकेत 1908 साली झाली। 8 मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये कपड्यांच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांनी काम जास्त पण मजुरी कमी या कारणामुळे लढा पुकारला। स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला संघर्ष हा जगाच्या इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो। तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे, विश्व ते सारे वसावे। भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेल्या प्रतिभाताई पाटील, द्रौपदी मुर्मू, भारतरत्न गान लता मंगेशकर अशा या स्त्रियांचा गौरव सांगताना मला खूप अभिमान वाटत आहे। सलाम या नारी शक्तीला। प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हटले जाते। हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आपल्या समाजात आहेत। स्त्री शिक्षणाची महती ओळखून स्त्री शिक्षणाचा वारसा हाती घेतलेल्या महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिकून वारसा हाती घेतला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेताना त्यांची परीक्षा फी भरण्यासाठी त्यांची पत्नी रमाबाई यांनी कष्ट करून पैसे कमावले। असे अनेक उदाहरणे पुरुषांच्या यशामागे स्त्रियांचा वाटा दर्शवतात। आजही समाजात मुलींना जन्म देताना विचार केला जातो, मुलींचा तिरस्कार केला जातो, महिलांचा अपमान केला जातो। स्त्री पुरुष समानता ही समाजात आचरणात आणायला हवी। प्रत्येक स्त्री समाजात स्वतःची ओळख निर्माण करीत आहे, तिचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे। कुटुंबातील निर्णय तिच्यावर थोपवण्याऐवजी निर्णय घेण्यात तिला सामील करून घ्यायला हवे। स्त्री सन्मानाची सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी, तरच आपला भारत देश सुरक्षित, सक्षम आणि बलवान होईल। शेवटी मी हेच म्हणू इच्छितो की तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार, लक्ष लक्ष दिव्यांनी उधळू दे तुझा संसार, कर्तव्य अन सामर्थ्याची ओढून घे नवी झालर, स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर, स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर। मित्रांनो, असेच भाषण ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।